नमस्कार, मी वैभव आणि RRR चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ज्यामध्ये आपण ऑथेंटिक रिसर्च रिपोर्टची स्टडी करतो, जे की आपल्याला विविध गोष्टींचा मानवी शरीरावरती काय परिणाम होतो हे आपल्याला सांगतात. तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे ब्लूटूथ डिव्हायसेस जे आपण वापरतो वायरलेस, त्याचा आपल्या शरीरावरती काय उपयोग होतो. तर काही दिवसांनी पहिले एक मुलगी यूट्यूबवरती आली होती आणि तिने सांगितलं होतं की तिने खूप जास्त ब्लूटूथचे हेडफोन्स वापरले, ज्यामुळे तिला खूप त्रास झाला कानाला आणि तिची ऐकण्याची क्षमता जी आहे ती जवळजवळ जात होती आणि त्या डॉक्टरांनी खूप इंजेक्शन्स देऊन ट्रीट केलं होतं. तर आपण बघूयात त्याच संदर्भामध्ये हा टॉपिक आहे. ॲबस्ट्रॅक्टमध्ये बघूयात की कसं इथे सांगितलेलं आहे की वेगवेगळी ब्लूटूथ डिव्हाइसेस असतात, जसं की स्मार्ट वॉचेस, बेबी मॉनिटर, कॉर्डलेस टेलिफोन्स, राउटर्स आणि सिग्नल बूस्टर्स असे खूप असतात. डेलॉइट नावाची कंपनी तिने आज सांगितलेलं आहे याच्या अहवालामध्ये की 25 तरी वायरलेस डिव्हायसेस सरासरी एका अमेरिकन घरामध्ये असतात आणि त्यामध्ये खूप काही प्रॉब्लेम्स होतात त्यांना किंवा ते थोडे हानिकारक आहेत. याचा आपण परिचय बघूत. परिचय आधी सांगितलं आहे की ब्लूटूथ डिव्हायसेस जे असतात ते नॉन आयोनायझिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचा वापर करतात, EMF. आणि काही सायंटिस्ट लोकांनी हे लिहून पण दिले की बाबा हे थोडंसं याच्यावर आपत्ती त्यांनी घेतलेली आहे. आणि पुढे बघू तर आपल्याला असं कळतं की याच्यामध्ये व्हॉट इज ब्लूटूथ टेक्नॉलॉजी. तर ब्लूटूथ टेक्नॉलॉजी म्हणजे काय हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ही एक असं तंत्रज्ञान आहे ब्लूटूथ, ज्यामध्ये 2.4 GHz वापरलं जातं. फ्रिक्वेन्सी बँड असते, ती एक तरंग असतात ते याच्यात वापरले जातात आणि ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा एक भाग आहे. पुढे आपल्याला असं कळतं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे विद्युतीय आणि चुंबकीय या दोन्ही प्रकारच्या याच्यात लहरी असतात आणि त्या एकमेकांना परपेंडिक्युलर म्हणजे काटतात 90 डिग्रीच्या कोनामध्ये. आणि त्यानंतर यांचं डुअल नेचर असतं, म्हणजे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक दोन्ही पण असतात. ते ब्लूटूथचे तरंग जे असतात ते चुंबकीय असतात आणि हे पण इलेक्ट्रॉनिकही असतात, म्हणजे विद्युत पण असतात. आता याच्यात रिलेशन काय आहे, तर ब्लूटूथ आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये रिलेशन काय आहे, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं स्पेक्ट्रम जे असतं त्यात खूप सारे तरंग येतात. त्यात ही तरंग आहे 2.4 GHzची तरंग, जी की ब्लूटूथ वापरतो. त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणू शकतो आपण. आणि वायरलेस असतात त्याच्यामध्ये, त्यामुळे हे सगळं कोणत्याही माध्यमाशिवाय हे पसरतात आणि 10 मीटरपर्यंत आपण फाईलची देवाणघेवाण करू शकतो, जे की खूप सोपं वाटतं आपल्याला. आणि फ्रिक्वेन्सी हॉपिंग स्प्लिट स्पेक्ट्रम नावाची FHSS ही जी तंत्रज्ञान आहे ते ब्लूटूथमध्ये वापरतात. पुढे आपण बघूया की इव्होल्युशन ऑफ वायरलेस ब्लूटूथ कसं झालं, वायरलेस हेडफोन कसे झाले. तर आपल्याला असं कळतं की हेडफोन्स जे होते ते पहिले गाणे ऐकण्यासाठी तयार केले नव्हते, तर ते मिलिटरी आणि सेनेच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी किंवा त्यांच्या उपयोगासाठी वापरले जायचे. त्यानंतर डायनॅमिक साऊंड आणि मिलिटरी तंत्रज्ञानासाठी यांचा वापर व्हायचा. नंतर आपण बघतो की वॉकमॅन आला होता, ज्याच्यामध्ये वायर असायचा आणि ते आपण कानाला लावून ऐकायचो. हे पुढे आलं होतं. त्यानंतर ब्लूटूथचे जे हेडसेट्स आहेत ते हमेशा ते नेहमीच इव्हॉल्व होत गेले. त्यामध्ये वेगवेगळे त्यांचे कॅपॅसिटीज वाढतील, जसं की ते पाण्यापासून स्वतःचा बचाव करू शकतात, व्हॉईसला प्रॉपर आणू शकतात, ध्वनीला, आणि ध्वनी जे अननेसेसरी ध्वनी आहे तिला पण ते काढू शकतात. या फोटोत आपण बघू शकतो की ब्लूटूथ डिव्हायसेसचे त्यांचं इव्हॉल्युशन कसं झालं ते आपल्याला दाखवले, कसं ते पुढे जात गेले. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ब्लूटूथ डिव्हायसेस आपल्याला काही दुष्परिणाम होतात ते बघू शकतो आपण. जे असे ब्लूटूथ डिव्हाइसेस असतात त्याच्यामध्ये जास्त वेळ कानाला घातल्यामुळे कानाचा मळ जो असतो त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊ शकतो. आणि जे असे असतात जे पूर्णपणे कानाला कवर करतात, म्हणजे कुशनवाले असतात, त्याच्यामध्ये पण नमी किंवा दमटपणा कानापाशी होऊन त्वचेचा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्वचेचे डिसीज होऊ शकतात. आणि जे गळ्याच्या भोवती असतात त्याच्यानेसुद्धा गरमीने वगैरे त्वचेचे दुष्परिणाम त्याचे होऊ शकतात. आता वायरलेस हेडफोन जे आहेत ना ते नॉन आयोनायझिंग रेडिएशन वापरतात, जे की थोडे इम्पॅक्ट किंवा आपल्या शरीरावरती परिणाम होऊ शकतात. आणि आता आपण बघूयात की हे खरेच हानिकारक किंवा अनसेफ आहेत का. तर याबद्दल ह्यांनी असं सांगितलं आहे की तिथं असं हे जे फॉस्टर नावाचे जे माणूस आहे त्यांनी सांगितले की बाबा याच्यापासून आपल्याला थोडं सावधान राहण्याची गरज आहे. आणि सारांश काय सांगतो याच्यामध्ये, याचे तात्पर्य एवढंच आहे. तात्पर्य असं सांगतं आपल्याला की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा वापर तर आपला मोबाईल देखील करतो आणि मोबाईल पण खूप EMR रेडिएट करतो, बाहेर देतो. त्यामुळे आपण ब्लूटूथ डिव्हाइसेसवरती बोलणं हे एक प्रकारे वेगळंच वाटतं. पण जर आपल्याकडे आधीपासूनच मोबाईल असेल जो की खूप EMR इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स बाहेर सोडतो, तर त्यामुळे आपल्याला ब्लूटूथ डिव्हाइसेसचा वापर कमी केलेला खूप चांगला असेल. गरज असेल तरच ब्लूटूथ डिव्हाइसेस, वायरलेस डिव्हाइसेस वापरले पाहिजे आणि गरज नसतील तर वायरचे डिव्हाइसेस आपण वापरले पाहिजे आणि यांना आपण टाळलं पाहिजे. तुमच्या वेळेसाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या टॉपिक. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासोबत. धन्यवाद.